नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राहुल गांधींच्या प्रचार दौऱ्याची. लोकसभा प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी सायंकाळी 6 वाजता राहुल गांधींची नांदेड इथे मार्केट कमिटी मैदानात सभा होणार आहे. तर अशोक चव्हाण यांच्या नांदेड या बालेकिल्ल्यात भाजपचे प्रताप चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे यशवंत भिंगे यांनी मोठं आव्हान तयार केलंय. त्यामुळे चव्हाणांना निवडणूक जड जाऊ लागली आहे. आणि अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भव्य सभा घेत अशोक चव्हाणांची डोकेदुखी आणखीनच वाढवली आहे. तर आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आमच्या सोबत आहेत अधिक चर्चा करण्यासाठी. सागर, एकूणच अशोक चव्हाणांसाठी ही लढत तितकी सोपी राहिलेली नाहीये, त्यामुळे आजची राहुल गांधींची सभा खरंच महत्त्वाची आहे. काय तपशील आपल्याकडे? स्वाती, जर पाहिलं तर नांदेड या लोकसभा मतदारसंघावर गेली 5 दशकं चव्हाण कुटुंबियांचं वर्चस्व एकहाती आहे. या सगळ्या परिस्थितीत यंदा मात्र चित्र वेगळं आहे. 2014ला लोकसभेला नरेंद्र मोदी यांची जितकी लाट होती इतक्या लाटेत देखील अशोक चव्हाण साधारणतः 70 ते 80 हजार मताधिक्यांनी जिंकून आले होते. अशा परिस्थितीमध्ये यंदा मात्र वंचित विकास आघाडीचे यशवंत भिंगे यांच्या उमेदवारीमुळे अशोक चव्हाण यांची डोकेदुखी प्रचंड वाढलेली दिसून येते. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, अनेक भागांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसचं एकहाती वर्चस्व आहे अशा गावांमध्ये देखील सुद्धा मोदींना हवा असणारा एक मतदार तयार झालेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी एका बाजूला भाजपाचे चिखलीकर असोत किंवा दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार भिंगे असोत, या दोघांच्याही उमेदवारीमुळे अशोक चव्हाणांची डोकेदुखी वाढलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः नांदेडमध्ये आले होते. त्यांनी जाहीर मोठी भव्य सभा घेतली. तत्पूर्वी भोकर या अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली आणि या दोन्ही नेत्यांनी अशोक चव्हाण काँग्रेसची कार्यपद्धती यावर जोरदार टीका केली. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये वास्तविकतेत लातूर औसा या भागामध्ये राहुल गांधी यांची सभा होणार होती अशी चर्चा होती. पण अशोक चव्हाण यांच्या आग्रह खातीर जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार अशोक चव्हाणांनी आग्रह धरला आणि दिल्ली हायकमांडमध्ये स्वतःचं वजन वापरत राहुल गांधी यांची नांदेड येथे सभा ठेवलेली आहे. आज राहुल गांधी यांची सभा होणार आहे. राहुल गांधी नेमके काय बोलणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला आणि मुख्यमंत्री यांनी केलेल्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण कुठे ना कुठेतरी अशोक चव्हाणांच्या नांदेड या बालेकिल्ल्यामध्ये अशोक चव्हाणांना यंदा निवडणूक तितकीशी सोपी नाही हे मात्र सरळ सरळ स्पष्ट दिसून येतं. याचंच कारण की काय, अशोक चव्हाण गेले 3 ते 4 दिवस वारंवार नांदेड या पूर्ण परिसरामध्येच फिरतात. वास्तविकतेत ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी राज्यामध्ये प्रचाराला जाणं अपेक्षित आहे. पण असं न होता नांदेड शहर आणि आसपास लोकसभा मतदारसंघामध्येच अशोक चव्हाणांचा प्रचार दिसून येतो. यावरून स्पष्ट दिसतं की अशोक चव्हाणांची डोकेदुखी सरळ सरळ वाढलेली आहे. अगदी सागर, त्यामुळे अशोक चव्हाणांची डोकेदुखी कमी करण्यासाठी आजची राहुल गांधींची सभा खरंच महत्त्वाची ठरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद.